रडीचा डाव सुरू झालेला आहे। हे निकाल जो आहे तो 4 जूनला लागणार आहे, लक्षात घ्या। आज तारीख किती आहे? एवढ्या पटकन हार मान्य करायची आणि त्या नैराश्यातनं अशा प्रकारे महसूल खात्याच्या समावेश असणाऱ्या पथकाच्या माध्यमातून निलेश लंके यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती कारवाई करायची, ती सुद्धा खोट्या पद्धतीनं बनाव रचून करायची। याच्यातनं एक संदेश आज नगर शहरासह नगर दक्षिणेमध्ये जातोय की या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री त्यांच्या महसूल खात्याचा पुरेपूर गैरवापर त्या ठिकाणी करतायत। आज ज्या पद्धतीची कारवाई या ठिकाणी झालेली आहे, ही कारवाई किती खोल आहे त्या सगळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। कदाचित हे सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतील, मात्र हे खोटे गुन्हे दाखल करणं या शहरासाठी काय आम्हाला नवीन नाहीये। ज्याला मी डीवायएसपी शहराचे जे आहेत त्यांना या बाबतीमध्ये विचारणा केली, त्यांचा संयम ढासळला आणि वर्दीमध्ये असणाऱ्या एका ऑफिसरकडनं कायद्याचं पालन होण्याऐवजी एखाद्या गुंडाच्या तोंडात जी वाक्य असतात तशा पद्धतीची वाक्य जर पुढे येत असतील तर मला वाटतं की सर्वसामान्य माणसांसाठी सेवा तुम्ही करताय की कुणाच्या दावणीला बांधून त्या ठिकाणी तुम्ही कुणाची हुजरेगिरी करताय, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये होतो। तो होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावरती आहे। ज्याला तरी सांगितलं की तुम्हाला अटक करावी लागेल आम्हाला आणि त्यांचा पारा चढला, मी त्यांना सांगितलं मी काय गुन्हेगार आहे काय अटक करण्यासाठी, आणि जर करायची असेल बेकायदेशीर पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं तर तुमच्या समोर आहे, अटक करा, कुठं पळून जाणार नाही। अरे आम्ही सुद्धा जे मावळेत ना, अनिल भैया राठोड यांचे मावळेत, हे लक्षात घ्या। आम्ही बाळासाहेब थोरासाहेबांचे मावळेत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान या देशाला दिलं त्या संविधानाचे मावळे आणि संरक्षक आहोत, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही 60,000 सापडण्याचा एक काही इथं जो बनाव रचून सगळा प्रोपगंडा केला, याच्यातनं एकच अधोरेखित होतं की तुम्हाला त्या ठिकाणी निवडणूक हरल्याचं शल्य जे आहे, तुमचा पराभव हा रणांगणात होण्यापूर्वी मनात झालेला आहे आणि तो तुम्ही मान्य केलेला आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। पोलीस प्रशासनानं दबावातनं जी काही या ठिकाणी आता कारवाई केली त्याचा निषेध करतो आणि आता तर हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे नगर शहरामध्ये अजून काय काय तुम्हाला पाहायला मिळेल ना, हे बघा। मी त्यांना मागाशी मागणी केली की चला तुम्ही आमच्याबरोबर डीवायएसपी साहेब, तुम्हाला दाखवतो रेड करायची एका ठिकाणी, ठिकाण सांगणार नाही, घेऊन जाईल, मात्र मुद्देमाल त्या ठिकाणी पकडून देईल। डीवायएसपींनी या पोलीस स्टेशनमधनं त्यांच्या गाडीला सेल्फ मारला आणि ते इथनं निघून गेले। थोडं स्पष्टच बोलायचं तर त्यांनी स्वतःच्याच पोलीस स्टेशनमधनं पळ काढला। जर तुम्हाला पळ काढावं लागत असेल तर लक्षात घ्या की या ठिकाणी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे मावळे जे आहेत हे गरिबी विरुद्ध श्रीमंतीच्या लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहेत। तुम्ही किती अशा प्रकारच्या दबाव तंत्राच्या गोष्टी वापरून आमच्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते खच्ची होणार नाही। आमचं त्या ठिकाणी संघर्ष जो आहे तो आम्ही निश्चितपणे जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।